सांगोल्यात शहाजी बापूंच्या पुढे शेका पक्षाच्या अस्तित्वाची लढाई. शहाजी बापूंचं पारडं जड असलं तरी शेका पक्षाची क्षीण झालेली ताकद वाढवत बालेकिल्ला राखण्याचं आव्हान देशमुख कुटुंबियांपुढे आहे. सांगोल्यात नेमकं काय चाललंय हे पाहण्या अगोदर बोल हटके या आपल्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. सांगोला विधानसभा मतदारसंघ म्हटलं की दिवंगत आमदार गणपतराव देशमुख हे नाव सहजपणे पुढे येतं. सांगोल्यात देशमुख आणि त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यातील लढती आजवर अनेकदा रंगल्या आहेत. गेल्या निवडणुकीपासून प्रत्यक्ष देशमुख हे निवडणूक रिंगणात नसले तरी शेका पक्षाचे देशमुख घराणं आणि शहाजी बापू यांच्यातच सामना रंगत आहे. याही वर्षी अशीच लढाई होणार हे निश्चित असलं तरी मतदारसंघात पोचलेलं पाणी आणि काही प्रमाणात हटलेला दुष्काळ, विकास कामांचं जाळं ही शहाजी बापूंची यंदा जमेची बाजू आहे. दुसरीकडं आजवर बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला सांगोला राखण्याचं आव्हान शेका पक्ष आणि देशमुख कुटुंबियांपुढे आहे. राज्यातील शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवंगत गणपतराव देशमुख तब्बल 5 दशकं सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. या काळात 1995 मध्येच त्यांना पराभव पाहावा लागला होता. 1995 आणि 2019च्या निवडणुकीत देशमुख यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी आमदार शहाजी बापू पाटील यांनी विजय प्राप्त केला. जनमानसात असलेली प्रतिमा आणि जातीय समीकरणाच्या जीवावर गणपतराव देशमुख यांची सांगोल्यावरील पकड कायम घट्ट राहिली. मात्र त्यांच्या मागं आता शेका पक्ष आणि देशमुख घराण्यास आपलं अस्तित्व टिकवण्याची लढाई करावी लागणार आहे. गेल्या निवडणुकीत गणपतराव यांनी माघार घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांचे वारसदार म्हणून नातू अनिकेत देशमुख यांचं नाव निश्चित केलं. त्यांच्या विरोधात निवडणुकीतील शिवसेनेचे पारंपरिक उमेदवार शहाजी बापू पाटील हे उभे होते. या अटीतटीच्या निवडणुकीत शहाजी बापू यांनी 800 मतांनी निसटता विजय मिळवला आणि त्यानंतर गणपत आबांचं निधन झालं. मतदारसंघ हातातून जाणं, गणपतराव देशमुखांचे निधन यामुळं शेका पक्ष काहीशा पिछाडीवर गेला आहे. गणपतराव देशमुख यांच्यानंतर काहीशा पोरक्या झालेल्या या मतदारसंघात यावेळी त्यांचे दुसरे नातू बाबासाहेब देशमुख हे निवडणुकीची तयारी करत आहेत. शेका पक्षाचा हा बालेकिल्ला अबाधित ठेवण्याचं आव्हान बाबासाहेबांसमोर आहे. जनसंपर्क आणि शेका पक्षाच्या पारंपरिक मतदारांचा पाठिंबा ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र शेका पक्षाकडून मागील निवडणूक लढवलेले डॉक्टर अनिकेत देशमुख यांनाही यंदाची निवडणूक लढवायची आहे. ते लोकसभेसाठी माढा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून इच्छुक होते. मात्र त्यांना थांबण्याची सूचना करण्यात आली. दरम्यानच्या काळात अनिकेत देशमुख हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याही संपर्कात आलेले आहेत. गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाच्या उद्घाटनास त्यांनी फडणवीस यांना सांगोल्यात आणले होते. यंदाच्या निवडणुकीत अनिकेत काय भूमिका घेतात यावरही राजकारण अवलंबून असणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दीपक साळुंखे हेही यंदा सांगोल्यातून इच्छुक आहे. महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार हे निश्चित असताना साळुंखे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेत बंड झालं. यामध्ये सांगोल्याचे आमदार शहाजी बापू अग्रस्थानी होते. त्यांचे काय झाडी काय डोंगर हे मानदेशी शैलीतील वाक्य त्यावेळी राज्यभर गाजलं. सत्ता मिळाल्यानंतर शहाजी बापू यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मदतीनं सांगोल्यातील पाणी प्रश्न मार्गी लावला. सांगोला हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. मात्र आता दुष्काळी परिस्थिती बदलत आहे. सांगोल्याच्या दुष्काळी गावांना भाजप सरकारनं पाणी दिलं. उपसा सिंचन योजना सुरू केल्या. पाणी आल्यानं शेतीचे चित्रही बदललं आहे आणि याचा फायदा शहाजी बापूंना मिळू शकतो.